आपल्या कार्यक्रमाला परमपूजनीय परमवंत श्री काय नाव सांगितलं सुरेंद्र मुनी माणिकर बाबाजी, त्याचप्रमाणे रत्नाकर मुनी माणिकर बाबाजी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आपल्याला शुभचिंतन शुभ आशीर्वाद देण्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. सकाळी आपण प्रश्न उत्तरांचा तास घेतला होता. त्याच्यामध्ये एक सद्भक्त आहे, ते आहे का आता? आहे का? त्यांनी विचारलं होतं की आरतीला लोक येत नाही आणि आरतीला लोक आल्यानंतर त्यांना फायदा काय होतो, तोटा काय होतो. खरं म्हणजे आर्तता असेल तर माणसं आरतीला येतात, आर्तताच नसेल तर आरतीला कुठून येतील? आर्तता पाहिजे, आणि ती आर्तता येते ज्ञानातून, धर्मसंस्कारातून, धर्मसंस्कृतीतून. ज्ञान असेल, ज्ञान समज असेल तर मनुष्य आपल्या या सांसारिक जीवनामधून थोडा वेळ काढून परमेश्वराचं चिंतन, स्मरण, ज्ञान करण्याचा प्रयत्न करत असतो. आता आरतीला यायचं म्हणजे थोडासा वेळ काढावा लागेल, सांसारिक कामं थांबवावं लागतील, ती आवड असावी लागेल. आवड असेल तर सवड निघते, परंतु ती आवड ही ज्ञानातून प्राप्त झाली पाहिजे. अन्यथा कोणीतरी येतंय म्हणून आपणही जायचं, आता काहीच काम नाही, उन्हाळा आहे आणि म्हणून जायचं, हे वेगळं. आणि काम असल्यावरही ज्ञान जर समजलं तर वेळात वेळ काढून आपण जायलाच पाहिजे, ही भावना निर्माण होऊन जाणं हे वेगळं. परंतु सांसारिक जीवनामध्ये जगत असताना पूर्ण आयुष्याकडे आपण बघितलं त्यापेक्षा एका दिवसाकडे बघा. आपण सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपेपर्यंत आपण जे कर्म करतो, ते कर्म हे सर्व आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण करणारे आहे. या कर्मातून आपल्याला दुःख फळ मिळणारे आहे. कारण सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंनी हा प्रपंच अस्थिर सांगितलाय, आणि तो अस्थिर प्रपंच आपण स्थिरतेकडे नेण्याचा जो प्रयत्न करतो, तो प्रयत्न म्हणजे कर्म करतो, ते कर्म पापाला आणि दुःखाला मूळ सांगितलंय. आता प्रपंच करत असताना अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, आणि त्या कर्माने आपण बांधल्या जातो, आणि त्यातून आपल्याला दुःख निर्माण होत असतं. त्यातून वेळात वेळ काढून जितकं जमेल तितकं परमेश्वर चिंतन आपण केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. आरतीला येताना तेवढा वेळ आपण जेव्हा काढतो, घरातून निघून परत आरती करून घरात जाईपर्यंत आपले हे जे कर्म आहे हे थांबल्या जातात. कोणत्याही कर्मानी, कोणत्याही कार्यानी, कोणत्याही गोष्टींनी कर्म थांबत नाही. मी आता जेव्हा आश्रमातून निघालो, इथं आलो, इथून परत आश्रमात जाईल, म्हणजे दैवराटीचं कर्म करत असताना कर्मराटीचे कर्म सर्व थांबल्या जातात, आणि त्यावेळेस परमेश्वराचं एक विशेष साह्य होत असतं. हा सर्वात मोठा फायदा आहे का घरातून आपण निघतो ज्यावेळेस आरतीला, ती आरती करतो, देवपूजा करतो, त्यातून एक वातावरण निर्माण होतं, आपली पॉझिटिव्ह विचारधारा निर्माण होते, आपल्या मनामध्ये एक शांतता, एक सात्विकता निर्माण होते, त्या वातावरणाचा परिणाम आपल्यावर होतो. ही गोष्ट साहजिक आहे, आपल्याला ती कळते, प्रचितीला येते, अनुभवाला येते. पण सर्वात मोठा फायदा, जोपर्यंत ऐकायला येते का? लाईट ठीक आहे, ऐका तुम्ही, लाईट जरी गेली तरी आपल्याला काही फरक नाही पडत. थोडं पुढे सारखा वाटलं असतं. येतोय आवाज? तर ज्या वेळेस आपण घरातून निघतो कोणत्याही धर्म कार्यासाठी, जेव्हा आपण घरातून निघतो, लाईटनी बघितलं झटका देऊन, ते म्हणले अरे लाईट नसली तरी यांची तयारी दिसते. आपण आपली तयारी कधी ठेवायची? संकट, आडी अडचणी चांगल्या गोष्टीसाठी खूप येतात. देवाला सुद्धा विरोध झाला, देवालाही अडचणी आल्या, देवालाही संकट आले, परंतु देवाने आपलं तत्वज्ञान जे आहे ते स्पष्ट आणि पारदर्शकपणे मांडायचं काही थांबले नाही. आपण धर्म कार्य करत असताना अनेक अडचणी येतील, कोणत्या अडचणीला तोंड देण्याची तयारी ठेवायची, मग लाईट पण परत येते. हे तुम्ही आता अनुभवलं. ज्यावेळेस घरातून आपण निघतो या आरतीसाठी आणि परत घरात जातो, तोपर्यंत दैवराटीचं काम आपण करतोय.
कर्म आपण करतो तेव्हा आपले कर्मराटीचे कर्म थांबताय आणि तेवढे दुःख कर्म थांबून सुख कर्मामध्ये सुख फळामध्ये ते परावर्तित होत. हा सर्वात मोठा फायदा आहे. परत ज्यावेळेस तुम्ही आरतीला येतात आणि टाळ्या वाजवतात ना, त्या टाळ्या वाजवण्याचा एक व्यायाम आहे. त्या टाळ्या ज्यावेळेस आपण वाजवतो त्यावेळेस हे जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते फास्ट होतं. मेंदूला तो ब्लड सर्क्युलेशन जातं, ऑक्सिजन जातो आणि आपण फ्रेश होतो. म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ आरती करणारा मनुष्य फ्रेश दिसतो. त्याचा चेहरा कधी पडलेला दिसत नाही. त्याच्या जीवनात आडी अडचणी संकट कधी येण्याची शक्यता नाही, कारण परमेश्वराचं साह्य होईल. वेळात वेळ काढून आपण धर्म कार्य करत असताना, धर्मसेवा करत असताना त्याच्यातले फायदे आपण बघितले. जीव हा स्वार्थी आहे. आपण कधी विचार करतो फायदा काय आणि तोटा काय. एखादी व्यक्ती आपल्या जवळ अचानक येऊन सकाळी 9 वाजता बसते, म्हणते की चल गाडी बस आपल्याला जाऊन यायचंय. त्याला 50 प्रश्न विचारतो आपण. तो आपला मित्र असतो. त्याच्याबरोबर आपण अनेक वेळा गेलेलो आहे, त्याचा आपल्याला अनुभव आहे. तरी पण आपण त्याला प्रश्न विचारतो, कुठं जायचंय, किती वेळ लागेल, परत कधी येणार, विचारतो की नाही. एखादा बस म्हटला लगेच गाडीवर बसून आपण लगेच जात नाही. चिकित्सा आहे, प्रश्न विचारतो. तसे फायद्या तोट्याचे प्रश्न. मग आपल्याला काही काम आहे का नाही तसं नियोजन आपण करतो. तो म्हटला काही नाही, जायचं लगेच यायचे, 2 तास लागेल. मग आपल्याला 2 तास काम नाही, मग आपण त्याच्यावरती विसंबून जातो. पण जेव्हा तो 2 तास म्हणून आपल्याला दिवसभर नेतो, मात्र त्यावेळेस मात्र पुढच्या वेळेस जेव्हा आपण म्हणतो म्हणेल आपल्याला जाऊ का त्याच्याबरोबर आपण, कारण त्यांनी फसवलेलं असतं आपल्याला. फायदा तोट्याचा विचार करतो कारण जीव स्वार्थी आहे. इथे अध्यात्मात सुद्धा तुम्ही फायदा तोट्याचा विचार करा. आपल्या जीवनामध्ये जे आपण कर्म करतो ते तोटेच तोटे, दुःखच दुःख आहे. या दुःखातून आपल्याला आणण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी, हे दुःख परमेश्वराला पावलं नाही म्हणून सृष्टीची निर्मिती केलेली आहे. म्हणून परमेश्वराने स्वतः अवतार घेतलाय. वाडोवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलंय. आणि काय केल्याने काय मिळणार आहे हेही पारदर्शक आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पण त्यासाठी आपल्याला लागेल चिकित्सा. परमेश्वराने आपल्याला आता काल आणि आज सकाळी आपण जे सत्र घेतलं, जे चिंतन केलं, परमेश्वर भक्ती, एकनिष्ठ भक्ती या जीवानी कशी करायची, कशा पद्धतीने करायची, श्रीमद भगवद्गीतेत कसे दाखले दिलेले आहे. स्वामी श्री चक्रधरांचा 12व्या शतकात होणारा कलियुगातला अवतार, तो परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्ण महाराजांचा कसा अवतार आहे, त्याच अवताराची आपण भक्ती करायची, कशी करायची, त्यातून फायदे तोटे आपण सर्व बघितलं. परमेश्वराने सृष्टी आपल्यासाठी निर्माण केली, कारण आपल्याला आनंद द्यायची प्रवृत्ती परमेश्वराला निर्माण झालेली. मायेच्या तमात अनंत जीव निद्रिस्त अवस्थेत पडलेले असताना या मायेकरवी आपल्याला तिथून बाहेर काढलं. 3 मूळ सृष्ट्यांमध्ये स्वतः तत्वज्ञान आपल्याला श्रीमुखी सांगितलं, परंतु अधिकार नसल्यामुळे आपण ते दवडलं. प्रवाह सृष्टीमध्ये सुद्धा परत परमेश्वराने येऊन आपल्याला हे तत्वज्ञान सांगितलंय. डुळक्याच्या दृष्टांतातून पण आपण पुन्हा पुन्हा ते सांडवलं, पुन्हा पुन्हा दुःखात गेलेलो आहे. या दुःखातून निघण्यासाठी, दुःखातून काढण्यासाठी परमेश्वराने आपली सृष्टी निर्माण करून आपल्याला या सृष्टीत आणलेलं आहे. मानव देह दिलेला आहे, बुद्धी दिलेली. या बुद्धीच्या जोरावरती परमेश्वराचं जे तत्वज्ञान आहे ते समजून घेऊन अनन्य भावे, अनन्य पद्धतीने परमेश्वराला शरण जायचं, एकनिष्ठ पद्धतीने परमेश्वराची भक्ती करायची. म्हणून भक्ती करत असताना कोणतेही कर्मकांड, अंधश्रद्धा जोपासायची गरज नाही. कारण तुमच्या आता डायरेक्ट राष्ट्रपतीशी कॉन्टॅक्ट आहे, मेन शक्तीशी कॉन्टॅक्ट आहे. जर राष्ट्रपतीशी कॉन्टॅक्ट तुमचे जर असेल तर तुमच्या पुढे आमदार खासदार बी काय करतील, पुढे पुढे करतील, अरे या माणसाची डायरेक्ट राष्ट्रपतीशी कॉन्टॅक्ट आहे. बघा आपल्या गावामध्ये काही पुढारी असतात, नेते मंडळी असतात, त्यांच्या आमदारांशी संबंध असतात, खासदारांशी संबंध असतात. आपण काय म्हणतो, नाही त्याची खूप उंच पोच आहे, कुठे डोक्याला ताण करून घेता. आमदाराचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे त्यांचे, नको पंगा घ्यायला, नको भांडण करायला. आपण त्याच्याशी लगट करायला पाहतो, मैत्री करायला पाहतो, संबंध वाढवायला पाहतो. तसं परमेश्वराशी डायरेक्ट तुमचे संबंध आहे, कॉन्टॅक्ट आहे. परमेश्वराची भक्ती तुम्ही करताय, एकनिष्ठ अनन्य भावे शरण तुम्ही परमेश्वराला गेलेले. आता मात्र देवी देवता तुम्हाला काही त्रास देतील का, कोणत्याही प्रकारच्या शक्ती तुम्हाला त्रास देतील का? तर तुमचे डायरेक्ट जो मेन शक्ती, त्या मेन शक्तीशी कॉन्टॅक्ट आहे, संबंध आहे तुमचे. म्हणून मनामधून कोणत्याही प्रकारचा गैरसमज, न्यूनगंड, भीती न बाळगता परमेश्वराची भक्ती ही आपल्याला कशी हितकारक आहे, आपल्या जीवन मृत्यूतून काढणारी आहे. परमेश्वर भक्ती हीच आपल्याला मिळवण्यासाठी परमेश्वराने आपल्याला बोध का दिलेला आहे,
ही सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेऊन आपल्याला तत्वज्ञान का सांगितलेलं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या आता बोध तर झाला, आता परमेश्वर कळाला, श्रीकृष्ण महाराज परमेश्वर आहे, सर्वज्ञ श्री चक्र प्रभू महाराज परमेश्वर आहे. बोध झाला, आपण भक्ती करायला लागलो, उपदेश घेतला, स्मरण करतो, विशेष करतो, कुठंतरी स्थानावर पण जात असतो, अशा अशा कार्यक्रमात सहभागी पण होत असतो, साधू संतांच्या ठिकाणी आपण क्रियाकर्म पण करतो. मग आता भेटला का देव आपल्याला? शाळेत गेलेला मुलगा लगेच कलेक्टर होतो का कधी? त्यांनी फक्त तो प्रवेश घेतलेला असतो. आई वडील त्या मुलाला काय करतात? शाळेत घालतात, त्या शाळेची फी, ऍडमिशन, त्याचे कपडे लत्ते, दप्तर, येण्या जाण्याची व्यवस्था सर्व करतात. परंतु अभ्यास मात्र त्याला करावा लागतो. त्यांनी अभ्यास केला तर पहिलीतून दुसरीत जाईल, दुसरीतून पाचवीत जाईल, पाचवीतून दहावीत जाईल, पुढं मग ग्रॅज्युएट होईल, मग कलेक्टर होऊ शकतो, IAS होऊ शकतो, IPS होऊ शकतो, काही होऊ शकतो. कारण जीव सर्वाधिकारी, त्यांनी ठरवलं पाहिजे. तुम्ही आज या मिनिटाला ठरवलं भारताचा पंतप्रधान व्हायचं तरी होऊ शकतात. कारण कधीतरी नरेंद्र मोदींनी ठरवलं असेल ना की मला पंतप्रधान व्हायचंय, पंतप्रधान होऊन असं असं कार्य करायचंय. आपल्या मनामध्ये ठरल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. ठरलं पाहिजे, आपलं ठरत नाही. का ठरत नाही? आपल्याला ज्ञान नाही, आपल्याला समज नाही, जाणीव नाही. दररोजच्या जीवन राहाटीमध्ये, जीवन जगण्यामध्येच आपला वेळ निघून जातो. छोट्या छोट्या सुखामध्ये आपण हरकून गेलेलो. त्या बाजारामध्ये आपण काय घ्यायचंय आपल्याला न समजल्यामुळं जी न घेणारी वस्तू आपण घेऊन आपल्याला स्वतः सुखी होण्याचा एक भास, एक मानसिकता आपण निर्माण केलेली आहे. परंतु धर्म नि परमेश्वरांनी आपल्याला बोध दिला म्हणजे या कैवल्यगडाच्या शाळेमध्ये आपल्याला प्रवेश दिलेला आहे. जीवन मुक्तीसाठी आपल्याला प्रवेश दिलेला आहे. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आता परमेश्वरांनी आपल्याला त्या शाळेमध्ये प्रवेश दिलेला आहे, म्हणजे बोध झालाय. आता प्रवेश दिलाय म्हटल्यानंतर करायचं काय? आपल्याला जिज्ञासा करावा लागेल, चिकित्सा करावा लागेल. ही समाज जीवनामध्ये, भौतिक जगामध्ये जगत असताना ही चिकित्सा ही खूप आपण बाळगत असतो. कोणावरही कधीही, केव्हाही, कुठेही, कधीही कोणावर आपण विश्वास ठेवत नाही. एखादी व्यक्ती आपल्याला म्हटली चला जाऊन येऊ तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. का? कशासाठी? 50 प्रश्न विचारतो. वस्तू घ्यायला गेलो तरी चिकित्सा, कोणाबरोबर जायचं तरी चिकित्सा, प्रवेश करायचा तरी चिकित्सा, प्रवास करायचा चिकित्सा, प्रत्येक गोष्टी चिकित्सा असते. परंतु अध्यात्म ही अशी गोष्ट आहे का तिथं मात्र आपली बुद्धी थांबून गेलेली, चिकित्सा करतच नाही आपण. काय आहे धर्म? कशासाठी आहे धर्म? परमेश्वर अवतार घेतात म्हणजे नेमकं काय करतात? तो परमेश्वर आहे तरी कोण? त्याच परमेश्वराची का भक्ती करायची? कशासाठी करायची? त्यातून काय फायदा आहे, काय तोटा आहे? या देवी देवता काय आहे नेमका? हे जीव असे का वागतात, तसे का वागतात? ही चिकित्सा आपण कधीच करत नाही. म्हणून जीव चिकित्सक आहे, परंतु भौतिक जगामध्ये ती चिकित्सा आपण लावत असतो. सांसारिक जगामध्ये आपण लावत असतो, व्यावसायिक जगामध्ये लावत असतो, समाजात जगत असताना आपण ही चिकित्सा लावत असतो. पण अध्यात्मामध्ये चिकित्सा मात्र आपण लावतच नाही. आपण म्हणतो श्रद्धा, कशासाठी? विनाकारण विचारायचं, श्रद्धा आहे बस. परंतु श्रद्धा कोणीची कोणावरही नसते. एखाद्या व्यक्तीवरती आपली श्रद्धा येते याचा अर्थ त्याला आपण जाणलेलं असतं, समजून घेतलेलं असतं. त्याची विचारधारा काय आहे, तो चांगला आहे का वाईट आहे, त्याचे विचार काय आहे, त्यांनी इथून पाठीमागं काही चुकीचं तर काम नाही केलेलं, त्याच्याबरोबर राहून आपलं काही नुकसान तर होणार नाही, आपली बदनामी तर होणार नाही, याचा आपण विचार करतो आणि मग त्याच्याबरोबर जायचं का नाही, राहायचं का नाही ठरवत असतो. ही चिकित्सा आपल्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये असते. मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं आपल्यामध्ये चिकित्सा असते. आपण काही बाजारात आणायला गेलो तर कितीतरी विचार करत असतो. त्या कंपनीचा विचार करतो, ब्रँडेडचा विचार करतो, नफा तोट्याचा विचार करतो, टिकण्याचा विचार करतो, गॅरंटी, वॉरंटी सर्व विचारत असतो. कधी ना कधी ती संपणार आहे ती वस्तू आपल्याला माहित असताना सुद्धा एवढा विचार करतो. परमेश्वराने आपल्याला नित्यमुक्त करायचं ठरवलेलं आहे, निरानंद जीवाला आनंद द्यायचं ठरवलेलं आहे. त्या परमेश्वराची भक्ती करत असताना त्या परमेश्वराला जाणण्यासाठी, परमेश्वराचं तत्वज्ञान जाणण्यासाठी, परमेश्वराचा धर्म जाणण्यासाठी किती चिकित्सा करावा लागेल आपल्याला, याचा आपण विचारच करत नाही. म्हणून धर्म हा ज्ञानवाचक आहे, ज्ञानाचा आहे, ज्ञानियाचा आहे, म्हणून बुद्धीशी निगडीत आहे. इथं अबौद्ध माणसांचं काही काम नाही. जो चिकित्सा करत नाही, जो प्रश्न विचारत नाही, ज्याला समजून उमजून घेऊन परमेश्वराची भक्ती करण्याची इच्छा नाही, त्याचं इथं काहीच काम नाही. म्हणून मी म्हणतो मानव संप्रदाय एक आव्हान आहे. हे कोणाचं कामच नाही ऐऱ्यागाऱ्याचं. इथं प्रत्येक गोष्टीचा प्रश्नाचं उत्तर, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, प्रमाण. कोणी विचारलं बाबा याला काय प्रमाण आहे, कोणीतरी सांगितलं म्हणून पुढे ढकललं,
असं इथं कधीच होत नाही. म्हणून चिकित्सा आपण केली पाहिजे. आपल्याला आपलं नामधारक वासनिक असेल, साधू संत असतील, आपलं कर्तव्य काय, धर्माच्या प्रती काय कर्तव्य, काय ड्युटी आहे, ती ड्युटी पाळत असताना, ते कर्तव्य पाळत असताना आपल्याला नेमका काय फायदा होणार आहे. आपल्याला उपदेश घेतला म्हणजे देव भेटला का, स्मरण करतो म्हणजे देव भेटला का, किंवा क्रिया करतोय, स्थान करतोय म्हणजे देव भेटला का, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आपल्याला परमेश्वर प्राप्तीसाठी आपण भक्ती करतोय हे प्रत्येकाला जर विचारलं तर प्रत्येक जण सांगत असतो, बरोबर आहे, मला देव पाहिजे. असा कोणताच प्राणी नाही, असा कोणताच मनुष्य नाहीये का तो म्हणणार नाही मला देव नाही पाहिजे, मला देव नाही पाहिजे म्हणून मी भक्ती करतोय. असा कोणी म्हणू शकत नाही. मला देव पाहिजे म्हणून भक्ती करतोय. मग देव पाहिजे याच्यासाठी जर आपलं उद्देश आहे भक्ती करण्याचा, तर ते भक्तीच्या पाठीमागचं ज्ञान हे घेईल कोण, ते आपल्यालाच घ्यावं लागेल. आपल्याला शाळेत घातलंय तर आपल्यालाच अभ्यास करावा लागेल. धर्म आपण स्वीकारलाय तर आपल्याला समजून घ्यावा लागेल. म्हणून आपलं ड्युटी काय, आपलं कर्तव्य काय. नुसते नाम घेतल्याने, उपदेश घेतल्याने परमेश्वर प्राप्त होत नसतो. आम्ही नुसते कपडे घातल्याने परमेश्वर प्राप्त होत नसतो. खरा म्हणजे त्या पद्धतीनं ती जबाबदारी वाढली, त्या जबाबदारीतून परमेश्वरांनी सांगितलेलं तत्वज्ञान जर पाळलं, त्याग केला, तर परमेश्वर प्राप्त होत असतो. कपड्यांनी जर परमेश्वर प्राप्त झाला असता तर परमेश्वर प्राप्त करणं जगातली सर्वात सोपी गोष्ट झाली असती. सर्वात सोपी, कपडे घाला आणि देव मिळवा, असं नाही. परमेश्वरांनी जे तत्वज्ञान सांगितले, आचार विचार सांगितलेले, त्याविषयी आपल्या मनामध्ये खूप न्यूनगंड भीती आहे. आणि म्हणून नामधारक वासनिकांना काय वाटतं, हा आपला विषयच नाही. ते साधू संतांनी आचार करायचा असतो, त्याग करायचा असतो. आपण संसारात आहे, आपण दृष्टपर भक्ती करा, हे पाहिजे ते पाहिजे, स्थान करा, विडे व्हा आणि मिळवा देवाला, देवाकडून. इतकं सोपं आणि सरळ आपण धर्म करून टाकलेला आहे. परंतु आपण आचार करतो, आचाराशिवाय धर्म असूच शकत नाही. त्याग केलेला आहे आपण सुद्धा. नामधारक वासनिकांनी सुद्धा देवताची भक्ती सोडली म्हणजे त्याग केला नाही का. परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करतो याचा अर्थ आचार करत नाही का, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोणते कर्मकांड जोपासत नाही, अंधश्रद्धा जोपासत नाही याचा अर्थ आपण आचार करतोय. त्या आचारामध्ये आपली वाढ निर्माण झाली पाहिजे. हा आचार आपल्यासाठी नाही, हा न्यूनगंड, ही भीती आपण निर्माण केलेली असल्यामुळं आपली विचारधारा जी आहे ती दृढ नाही. आचार्य योग्यता विचारे दृढता. परमेश्वराने सांगितलं जसं जसं आचाराक तुम्ही झुकाल, ती अवस्था तुमची प्राप्त होईल, तसं तसे तुमच्या विचारामध्ये दृढता निर्माण होईल, पक्केपणा निर्माण होईल. आज काय झालेलं आहे का, कोणीतरी आला, आज मी आता तुम्हाला सांगितलं, दुसरं परत कोणीतरी कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमात दुसरं कोणीतरी आलं, तुम्हाला सांगितलं, त्याचं काय प्रमाण आहे, योग्य की अयोग्य याचं न विचार करता आपण परत ते पुढे ढकलतो. ते चुकीचं आहे. ती चिकित्सा ठेवून ज्ञानवाचक समजून उमजून योग्य अयोग्य हे पाहण्याची प्रवृत्ती आपली निर्माण झाली पाहिजे. आणि हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला आचार करावा लागेल, त्याग करावा लागेल, परंतु आचाराचा तर आपला संबंध नाही. हा भ्रम आपल्या मनातून काढावा लागेल. आपल्याला आचार करावा लागेल, पण ज्या अवस्थेत आपण आहोत, सांसारिक जगामध्ये जगत असताना, संसार करत असताना, कर्तव्य करत असताना काय आचार करू शकतो, ते आचाराची एक संग्रह तुम्हाला निर्माण करावा लागेल. आणि तो संग्रह सूत्रपाठात जाऊन मिळवावा लागेल, या चरित्रात अभ्यास करावा लागेल. तुम्हाला सकाळी सांगितलं, ज्याच्या घरामध्ये देवपूजा आहे परंतु लीळा चरित्र नाही, सूत्रपाठ नाही, त्याच्या घरात देव नाहीये. देवपूजा आहे पण देव नाही. देव हा ज्ञानाने मिळत असतो, देव हा ज्ञानाने समजत असतो. देव मिळवायचा आहे तर लीळा चरित्र सूत्रपाठ वाचावं लागेल. नुसतं वाचून चालणार नाही. तर आपण काय करू शकतो याचं चिंतन करावं लागेल. 10वीचा मुलगा पास झाला, त्याला आपल्याला तर गंज वाटतं IAS व्हावं, IPS व्हावं, डॉक्टर व्हावं, पण त्याची कॅपॅसिटी आपण बघत असतो की नाही, याची बुद्धी किती चालेल, याला झेपवेल की नाही तो अभ्यास, त्याच्यानुसार आपण निर्णय घेतो. तसं आपण सुद्धा अभ्यास करत असताना आपण काय करू शकतो, काय करता येऊ शकतं, याचा विचार करून आपल्याला ते स्वीकारावं लागेल आणि त्यातून आपल्याला आपलं जीवन पुढे जाता येईल. सर्वात मेन म्हणजे धर्माचं एक काही तत्व असतं, मूळ तत्व. ते मूळ तत्व हे सर्वांसाठीच असतं. जसं जीव हा जातीत्वानी एक आहे, परंतु कर्मफळातून अनंत जीव आहे. पण जातीत्वानी जीव स्वार्थी म्हटल्यानंतर मी स्वार्थी तुम्ही स्वार्थी असं काही नाही की बाबा मी स्वार्थी नाही तुम्ही स्वार्थी आहे, किंवा अमेरिकेतला स्वार्थी नाही भारतातला स्वार्थी आहे, किंवा तुमच्या जिल्ह्यातला स्वार्थी नाहीये नाशिक जिल्ह्यातला स्वार्थी, असं नाही. जीव इथून तिथून सारखेच, जातीत्वानी एक. तसं परमेश्वरांनी धर्माचं जे तत्वज्ञान सांगितले, जे तत्व सांगितले ते सर्वांना लागू पडतात. नैतिकता हा धर्माचा पाया आहे, हा तो सर्वांना लागू पडतो, आम्हाला लागू पडतो, तुम्हाला लागू पडतो.
आपण आपल्या कौटुंबिक जगामध्ये जीवन जगत असताना, सांसारिक जीवन जगत असताना, किंवा जिथं आपण काम करतो, जिथं आपण व्यवसाय करतो, तिथं किती नैतिकता सांभाळतोय आपण, त्यावरती आपला धर्म आपल्याला समजणार आहे, परमेश्वर प्राप्ती आपली होणार आहे. नैतिकता हा धर्माचा पाया आहे, तो आपण सांभाळला पाहिजे. आणि ती नैतिकता जो सांभाळल त्याची अध्यात्मामध्ये प्रगती होत असते. ती प्रगती परमेश्वरापर्यंत त्याला घेऊन जात असते. आपल्या मनामध्ये एक संभ्रम आहे, अज्ञान आहे, गैरसमज आहे की सांसारिक जीवन जगत असताना, नोकरी असो, व्यवसाय असो, किंवा आणखीन काही करायचं असताना, कर्म करताना आपल्याला खोटं नाटक करावं लागतं, अनैतिकता करावं लागते, त्याशिवाय चालतच नाही. पण हा भ्रम आहे आपला. ज्यावेळेस तुम्ही धर्म सांभाळाल तेव्हा धर्म तुम्हाला सांभाळेल. परमेश्वराने सांगितलेला धर्म परमेश्वर सांभाळण्याला समर्थ आहे, परंतु आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी आपल्याला धर्म सांभाळायचा आहे. धर्मासाठी धर्म आपण नाही सांभाळायचा, आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी आपल्याला परमेश्वराचा धर्म सांभाळायचा आहे. त्यातून धर्माचं भलं नाही, परमेश्वराचं भलं नाही, त्यातून आपलं भलं होणार आहे. आणि म्हणून नैतिकता हा धर्माचा पाया आहे. ते तुम्ही असो किंवा आम्ही असो, आम्ही बी अनैतिक वागत असेल तर आम्हाला फटके पडणारच आहे, आमच्यापासूनही देव दूर जाणारच आहे. त्याच्यामुळं इथं कोणालाही सूट नाही. आम्हाला सबसिडी तुम्हाला सबसिडी नाही अशातला काही भाग नाही, कारण तो धर्माचा मूळ पाया आहे. आणि तो मूळ पाया जो सांभाळील तो परमेश्वराच्या आध्यात्मिक जीवनामध्ये, परमेश्वराच्या प्राप्तीच्या प्रवासामध्ये प्रगती करेल आणि परमेश्वराला प्राप्त करू येईल. म्हणून परमेश्वर सांगितलं, परद्रव्याचे नावे पडीला कवडा आद करून ने घ्यावा. जर कुठं रस्त्यावरती एखादा पैसा जरी पडलेला असेल तर तो सुद्धा आपला नाहीये म्हणून आपण स्वीकारला नाही पाहिजे. तेव्हा खोटं बोलून काहीतरी अनैतिक पैसा कमवणं हा आपला धर्म नाही. इकडं सकाळ दुपार संध्याकाळ आरतीला यायचं, पूजा करायची, स्मरण करायचं, कधीतरी साधू संतांना क्रिया करायची, स्थान करायचे, आम्ही खूप धार्मिक आहे असं दाखवायचं, आणि चुकीचे काम करायचे, अनैतिक पैसा मिळवायचा. त्या अनैतिक पैशातून केलेली क्रिया परमेश्वर कधीही स्वीकारत नाही. तुमच्या कष्टाचा 1 रुपया तो अनैतिक कोटी रुपयापेक्षा सुद्धा मोठा आहे, लक्षात घ्या. परमेश्वराला क्रिया स्वीकारायच्या पाठीमागे तुमचा नैतिक पैसा उपयोगी पडत असतो, तुमच्या कष्टाचा पैसा उपयोगी पडत असतो. तुम्ही कष्ट केलेले जे पैसे मिळवतात त्यातून केलेली क्रिया परमेश्वर स्वीकारत असतात. आणि ज्यावेळेस परमेश्वर ती क्रिया स्वीकारतात त्याच वेळेस तुमच्या जीवनामध्ये बदल घडत असतो. बदलाच्या पाठीमाग क्रियेचा स्वीकार आहे. आपण 25 वर्ष झाली उपदेश घेतलाय, स्थान करतोय, क्रिया करतोय, अनेक साधू संतांच्या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे, परंतु आपली प्रवृत्ती का बदलत नाही? तर क्रियेचा स्वीकार नाही. क्रियेचा स्वीकार का नाही? तर ते नैतिक नाहीये, ते अदृष्टपर नाहीये. आणि म्हणून नैतिकता हा धर्माचा पाय, तो आपण सांभाळला पाहिजे, सर्वांनी सांभाळला पाहिजे. आता ही नैतिकता सांभाळण्यासाठी काय कपडे घालावे लागतील का तुम्हाला? सांसारिक जीवनामध्ये तुम्ही नैतिकता सांभाळू शकत नाही का? व्यावसायिक जीवनामध्ये नैतिकता सांभाळू शकत नाही का? तुम्ही नैतिकता सांभाळेल याचा अर्थ धर्माचा आचार करताय, म्हणजे तुम्ही आचार करू शकता. हा भ्रम तुमच्या मनातून न्यूनगंड भीती काढून टाका की आमच्यासाठी आचार नाही, आमच्यासाठी त्याग नाही. तुम्हीही आचार करू शकता. जोपर्यंत तुम्ही आचाराच्या बाजूने विचार करत नाही तोपर्यंत परमेश्वरही तुमचा विचार करत नाही, लक्षात ठेवा. परमेश्वराने आपला विचार करावा, याच्यासाठी आचाराचा विचार आपल्याला करावा लागेल, कारण आचार्य त्याचा धर्म परमेश्वराने सांगितलाय. धर्म कोणाचा आहे? जो आचरण करेल त्याचा. ती स्वतंत्रता आहे, किती, केव्हा, कुठं, कोणत्या पद्धतीने तुम्ही करायची ही तुमची बौद्धिक कुशलता, ती व्यावहारिकता तुम्ही सांभाळली पाहिजे. परंतु नैतिकता हा धर्माचा पाया आहे. अनैतिक धर्म आपला नाही, कोणाचाच नाहीये. तो संस्कार आपल्यावर असला पाहिजे. आणि नैतिकता पाळणं नामधारक वासनिकांनी धर्माची पहिली पायरी ओलांडणे, पहिली स्टेप घेणे. ना आपल्या जीवनामध्ये कळत न कळत काही चुकीच्या गोष्टी, अनैतिक गोष्टी केलेल्या असतील, त्याचं प्रायश्चित्त करा आणि इथून पुढे तसं वागणार नाही हा शब्द परमेश्वराला जर दिला तर तुमच्या जीवनातला बदल तुम्हीच अधोरेखित करा. तुम्हाला समजेल काय आनंद भेटतो. परमेश्वर तर आनंद देणार आहे, तो आनंद आपल्याला परमेश्वराकडून खूप भेटणार आहे. खूप वेळ, कधी, केव्हा सांगता येत नाही. परंतु तो आनंद जर तुम्हाला त्याची झलक उपभोगायची असेल तर आजच तुम्ही घेऊ शकता. आणि नैतिकता सांभाळल्यानंतर ती झलक तुम्हाला भेटेल, ती अनुभूती, ती प्रचिती तुम्हाला भेटेल. नैतिकता हा आपल्या जीवनाचा पाया असला पाहिजे, धर्माचा पाया असला पाहिजे. दुसऱ्याचा पैसा, दुसऱ्याची विचारधारा,
दुसऱ्याच्या राहणे बोलण्याने वागणं, ही अनैतिक गोष्टी आपण कधीच स्वीकारायच्या नाही. धर्मामध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करायचं नाही, कधीच लवचिकता ठेवायची नाही. परंतु जिथं लवचिकता आहे तिथं संग्रह पाळण्याच्या उद्देशाने देवाने ठेवायला लावली, परंतु तो सेन्स आपल्याला असला पाहिजे. तत्वज्ञानाच्या अनुषंगाने तत्व सिद्ध करण्यासाठी किंवा तत्वाला बाधा येणार नाही या ठिकाणी मात्र आपण कुठेही लवचिकता न ठेवता, कॉम्प्रोमाइज न करता धर्म जर आपण सांभाळला, धर्माचा अभिमान घेतला, तर नक्कीच परमेश्वराचा धर्म आपला अभिमान घेईल. आपण धर्माला सांभाळलं, संरक्षण केलं धर्माचं, तर धर्म आपलं संरक्षण करील. पण आपल्यावरती साऱ्या गोष्टी परमेश्वर काय म्हणतात, मी नाथ आहे पण तुम्ही अनाथ झाले पाहिजे, मी वज्र पंजर आहे पण तुम्ही शरणागत झालो पाहिजे. अटी घातलेल्या आहे परमेश्वराने. मी सहाय्य करीन तुम्हाला पण तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. हा प्रयत्नवाद आपण जोपासला पाहिजे. 99% प्रयत्नवाद आणि 1% प्रारब्धवाद आहे. जो 1% आपल्या हातातच नाही, तो होऊन गेलेला आहे, त्याचा काय विचार करायचा. आपल्या हातात प्रयत्नवाद आहे, तो प्रयत्नवाद आपण जर सांभाळला परमेश्वर प्राप्ती करण्याच्या उद्देशाने, तर परमेश्वर आपल्याला सहाय्य करतात. आणि म्हणून प्रयत्नवादी राहणं, परमेश्वराच्या या धर्मामध्ये प्रगती करत राहताना अभ्यास करणं, जाणीव ठेवणं, जिज्ञासा करणं, हे आपलं तत्व आहे. कोणतीही गोष्ट जर माहित नाही, करू नका. करण्याची आवश्यकता नाही. कोणीतरी करतंय म्हणून करू नका, कोणीतरी सांगतंय म्हणून करू नका. परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलंय, एक शास्त्र प्रचिती असते, एक गुरु प्रचिती असते आणि एक आत्मप्रचिती असते. गुरूंनी सांगितलेलं शास्त्रात आहे का ते जाणण्याची इच्छा आपली असली पाहिजे. गुरूंनी सांगितलं जे शास्त्रात आहे ते शास्त्रात आहे, तेच गुरूंनी सांगितलंय, पण त्याची प्रचिती आपल्याला आली का हे आपण बघितलं पाहिजे. आत्मप्रचिती आली तर ती सर्वात श्रेष्ठ प्रचिती आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला आत्मप्रचितीकडे लक्ष देऊन ही जिज्ञासा ठेवावं लागेल. धर्म काय आहे, तत्वज्ञान काय आहे. परमेश्वरांनी आपल्याला 4 पदार्थ सांगितले, नित्य आणि अनादीचे. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, हे नित्य आणि अनादीचे जे 4 पदार्थ आहे, याचं कार्यकारण, स्वरूप, लक्षण बघणं म्हणजे ज्ञान आहे. खूप मोठं ज्ञान नाहीये, खूप मोठा अभ्यास करायचा आहे, खूप मोठा वेळ द्यायचा, अशातला काही भाग नाही. परमेश्वर म्हणता हे 4 पदार्थ जाणण्या व्यतिरिक्त काही जाणणे असे. आणि ह्या जीवाला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वराने सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेतला आणि तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होणं हीच 50% बाजी आपण मारलेली असते. जिज्ञासा केली पाहिजे. आपलं कर्तव्य, आपली ड्युटी आहे ती. धर्म का आणि कशासाठी आहे हे करत असताना त्यातून फायदे तोटे काय आहे ही जिज्ञासा आपण केली पाहिजे. आणि ही जिज्ञासा करत असताना ज्याच्याकडून आपल्याला भेटल तत्वज्ञान, ज्याच्याकडून चांगलं भेटल, धर्म समजेल, ते कोणाकडून आपण घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. की विशिष्ट बुद्धी आपल्या मनामध्ये नाही पाहिजे. कारण परमेश्वरांनी ही अति व्यापक, अत्यंत प्रगल्भ असं धर्म तत्वज्ञान आपल्याला सांगितलंय. भाजी गुरु मानावं म्हटले. भाजी निवडण्यासाठी ज्या व्यक्तीनं आपल्याला समजावलं, शिकवलं, ते सुद्धा आपल्याला गुरु समान आहे. निमित्त मानिजे, तो सुद्धा आपल्याला निमित्त आहे आपल्याला ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी. ही प्रगल्भता असली पाहिजे. आपल्या मनामध्ये एक सतत न्यूनगंड आहे, काही विशिष्ट साधूच आपले गुरु आहे, त्यांच्याकडून नाम घेतले तेच आपले गुरु आहे, असं नाही. या जगामध्ये प्रत्येक समाजात राहत असताना प्रत्येक समाजाच्या घटकाकडून काही ना काही आपण शिकत असतो, काहीतरी आपण घेत असतो. या समाजात लहानसं मोठं असतानाच आपण अनुभव घेतो, त्या अनुभवातूनच जगत असतो. ती शिदुरी म्हणून आपल्या जीवनात सतत बरोबर राहत असते. आणि या जगामध्ये असा कोणताच माणूस नाहीये का त्याच्याकडून आपल्याला गुण घेता येणार नाही. गुण ग्राहकता आपली असली पाहिजे, ती आपल्यामध्ये आहे मुळातच. परमेश्वर म्हणतात जिथेही जाल त्या भूताच्या ठाई गुण घ्या. आपण गुण बघितले पाहिजे, पण गुण आपल्याला दिसण्यासाठी आपल्याला पहिले गुणी व्हावं लागेल. आपणच गुणी नाही येत, आपल्याला गुण कसे दिसणार, आपल्याला दोषच दिसणार. तर ते दोष न पाहण्यासाठी, आपल्याला गुण ग्राहकता निर्माण करण्यासाठी आपल्याला पहिले गुण घ्यावा लागेल. जगामध्ये असा कोणता प्राणी नाही, कोणता माणूस नाही का त्याच्याकडून गुण घेता येणार नाही. दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केले असं आपण म्हणत असतो, पण खरंच परमेश्वराला गुरु करण्याची गरज आहे का? जो सर्व जगत गुरु आहे, सर्वांचा गुरु आहे, त्याला काय गुरु करण्याची गरज आहे? त्यांनी गुरु नाही केलेले, त्यांनी आपल्याला समजावलंय का कोणाकडून काय गुण घेता येतात. ज्याच्याकडून आपण गुण घेतो ते आपले गुरु असतात. म्हणून भाजी गुरु मानाव एवढी प्रगल्भ विचारधारा परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. या जगामध्ये असा कोणीच माणूस नाही का त्याच्याकडे तो कायमचा दोषी आहे, 100% दोषी आहे किंवा 100% गुणी आहे, असा कोणीच नाही. शास्त्रामध्ये चांगल्या माणसाची आणि वाईट माणसाची व्याख्या केलेली आहे. जास्तीत जास्त गुण ज्याच्याजवळ आहे तो चांगला माणूस, याचा अर्थ काहीतरी त्याच्यात दोष आहे. आणि जास्तीत जास्त दोष ज्याच्यामध्ये आहे तो वाईट माणूस, याचा अर्थ काहीतरी गुण त्याच्याकडे आहे.
पण ती गुण पाहण्याची नजर, चिकित्सा, जिज्ञासा, प्रवृत्ती, ती भूक आपली असली पाहिजे. आणि म्हणून धर्म सांभाळत असताना प्रत्येकाकडून काहीतरी गुण घेता येतोय का, याच्याकडे काय गुण आहे, याच्यामध्ये काय चांगुलपण आहे, काय चांगलं पण आहे, हे समाजात जगत असताना तुम्ही ते स्वीकारू नाही शकत का? स्वीकारू शकतात. सुनेला सुद्धा सासूमध्ये गुण दिसला पाहिजे आणि सासूलाही सुनेमध्ये गुण दिसला पाहिजे. आपल्याला भावामध्ये गुण दिसला पाहिजे. लग्न व्हायच्या अगोदर भावांमध्ये खूप प्रेम असतं, लग्न झालं का मग ते प्रेम आपोआप आटतं का? तर आपण गुण नाही पाहत, आपण दोष पाहायला सुरुवात करतो. जीव स्वार्थी आहे, प्रत्येकाकडे गुण आहे, तर ते गुण पाहणं हे धर्मतत्वज्ञान आहे, ही धार्मिकता आहे. धार्मिकता म्हणजे देवपूजा करणं, कुठंतरी स्थानावर जाणं, आश्रमात जाणं, साधू संतांच्या ठिकाणी क्रिया करणं, हीच धार्मिकता नाही. धर्म आपल्या बरोबर आपल्याला जगता आला पाहिजे, त्या धर्माबरोबर आपल्याला जगता आलं पाहिजे. परमार्ग तुमचं जीवन की आपलं उठणं बसणं बोलणं खाणं पिणं हे धर्माच्या चौकटीत असलं पाहिजे. या बाबा, दंडोत प्रणाम. सर्वांनी टाळ्या वाजवून बाबांचं स्वागत करा. या वरतीच या ना, या या आओ, या वरती, आओ या वरती. ही गुणग्राहकता जर आपल्याकडे असेल, ही चिकित्सा आपल्याकडे असेल, तर धर्म सांभाळणं अत्यंत सोपं आहे. धर्माचा अभ्यास करणं अत्यंत सोपं आहे. धर्म जाणीव निर्माण करणं अत्यंत सोपं आहे. आपल्या मनामध्ये एक भ्रम निर्माण झालाय, धर्म खूप ज्ञान खूप मोठा, आपली तिथपर्यंत झेपच नाही, त्यामुळं आपल्याला अभ्यासच करायचा नाही. अभ्यास केला तरी आचाराच्या बाजूने विचारच करायचा नाही, आचाराचा आपला काही संबंधच नाही. हे जे भ्रम आहे आपल्या मनातले, ते आपण काढून टाकले पाहिजे. आणि नामधारक वासनिकांनी आपलं कर्तव्य काय आहे, आपली ड्युटी काय आहे, आपला धर्म काय आहे, हे आपण समजून घेतला पाहिजे. तुम्ही कोणाबरोबर जाता हा धर्म आहे तुमचा, कोणाबरोबर कसं बोलता हा धर्म आहे तुमचा, तुम्ही काय खाता हा सुद्धा धर्म आहे. आपण नॉनव्हेज खात नाही का, तर आपला तो धर्म नाही. काय खाता, कोणाबरोबर काय बोलता, कसं बोलता, कसं राहता, कसं बसता, हा सुद्धा धर्म आहे. त्याच्यामुळे धर्म फक्त विशिष्ट ठिकाणी जाऊनच पाळायचा असतो, हे काढून टाका. समाजामध्ये राहत असताना मान व संप्रदायाचे लोक कसे राहतात त्याच्यानुसार मान व संप्रदायाची ओळख होत असते. तुम्ही समाजात राहत असताना उपदेश घेतलेला आहे, साऱ्या लोकांनी सांगितलंय की मानव आहे, हे परमेश्वराची भक्ती करतात, श्री चक्र स्वामींची भक्ती करतात, आणि आपल्या स्वभावामध्ये भामटेपणा जर असेल तर ते तुम्हाला भामटे नाही समजते, ते म्हणतात मान व भामटे असतात. याचा अर्थ काय की धर्म भामटा आहे आणि याला निमित्त तुम्ही झाले. सर्वात मोठा दोष तुम्ही अंगावला. समाजात राहत असताना तुम्ही कसे राहतात त्याच्यानुसार धर्माची ओळख होत असते. लोक म्हटले पाहिजे की मान व संप्रदायाचे लोक कसे असो पण खूप चांगले असतात. आपण इकडे धार्मिकता करायची, तिथे जाऊन बांधांवरून वाद घालायचे, शेजाऱ्यांनी बांध घालायचे, एका बाईनी कचरा आपल्या घराच्या समोर टाकला म्हणून भांडत बसायचं, हा आपला धर्म नाही. आपलं चांगलं वागणं, चांगलं बोलणं, चांगला विचार करणं, चांगलं चिंतन करणं, चांगलं सांगणं, चांगलं ऐकणं, चांगलं घेणं, हा आपला धर्म आहे. म्हणून तुमच्यावरती खूप मोठा धर्म अवलंबून आहे. तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी परमेश्वराने दिलेली आहे. ती जबाबदारी ओळखा, ते चैतन्य, ते कर्तव्य ओळखा, आणि ते कर्तव्य ज्यांनी समजलं तो खरा महानुभाव असतो. इकडं आल्यानंतर वेगळं, तिकडं आल्यानंतर वेगळं, असा वागणारा महानुभाव नसतो. आत आणि बाहेर स्पष्ट आणि पारदर्शक. त्याच्यामुळे आचार असा आपला संबंध आहे, आपण आचार करू शकतो. समाजामध्ये राहत असताना कोणीतरी तुम्हाला चांगलं म्हटलं, महानुभावांना चांगलं म्हटलं, याचा अर्थ खूप मोठं धर्म कार्य तुम्ही केले, समजून घ्या. धर्म तुमच्या खांद्यावरती आहे आणि तो कसा सांभाळायचा, त्यातून तुमचं जीवन सुसंस्कृत होणार आहे, तुमचं जीवनाचं हित होणार, तुमच्या जीवनाचं भलं होणार. धर्माचं भलं होत नसतं. धर्म भलाच आहे, त्याच्यामुळे त्याला भलं करण्याच्या भानगडीत आपण पडू शकत नाही. आपली ती योग्यता नाही, पात्रता नाहीये. धर्म सांभाळत असताना आपलं हित, आपलं भलं ज्याला कळालं तो धर्म सांभाळू शकतो. जीवाला स्वतःच हित कधीच कळत नाही, कधीच समजत नाही. का तर अनादि अविद्यायुक्त मतित्रय अनंत दोष, जीव हाच एक दोष. त्याच्यामुळे चांगले विचार त्याच्या मनामध्ये कधीच येत नाही. बघा, कधी एखादा मनुष्य विचारच करत नाही, ही एक जीवाची मूळ प्रवृत्ती आहे, विचार न करणे. आपण त्याला काय म्हणतो, बिंडो, काय विचारच करत नाही छोट्या छोट्या गोष्टीचा. त्याला आपण समाजातून त्याला वेगळं केलेलं असतं. एखादा मनुष्य विचार करायला लागतो तर तो निगेटिव्ह विचार करतो, पॉझिटिव्ह विचारच करत नाही. परत त्याची प्रगत पायरी काय करतो, मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार करतो. परत त्याची प्रगत काय पायरी आहे, तो पॉझिटिव्हच विचार करतो. आणि एक वेळ अशी येते का तो कोणाचाच विचार करत नाही, माझा देव आणि मी.
देव माझा मी देवाचा, तोही काहीच विचार करत नाही. आणि हा जो खालचा असतो अज्ञानी, तो बी काहीच विचार करत नाही. पण हा ज्ञानातून काही न विचार करणार आहे आणि अज्ञानातून काही न विचार करणार आहे. हा खूप मोठा फरक आहे. आपण कशात बसतोय आपण बघितलं पाहिजे. धर्मतत्वज्ञान होकारात्मक आहे, जीवन जगण्याची कला आहे, जीवन जगण्याची एक रीत आहे, आत्मकल्याणाचं साधन आहे, म्हणून आत्मशुद्धीशी ते निगडीत आहे. आणि आत्मशुद्धीशी निगडीत आहे म्हणून ते बौद्धिकतेशी निगडीत आहे, बुद्धीशी निगडीत आहे, विचाराशी निगडीत आहे, आचाराशी निगडीत आहे. ते आपण समजून घेतलं तर आपण खूप मोठा धर्म ज्या अवस्थेत आहोत, ज्या संसारात आहोत, तिथंही सांभाळू शकतो. परंतु ती सांभाळण्याची इच्छा, आपल्या जीवाचं हित त्याला कळालं तर तो समजून घेईल, जाणून करून घेईल. आणि म्हणून आपण या गोष्टी सांभाळल्या पाहिजे. आपण खूप आचार करू शकतो. देवाने सांगितलं भांडते दोघे अन्याय, भांडणारे दोघे अन्याय. देवाने कधी सांगितलं नाही की हा योग्य हा खरा खोटा. ज्या अर्थी तुमच्यात भांडणं होतात त्या अर्थी तुम्ही दोघे अन्यायी असतात. पण आपण कधीच आपलं जर कोणाबरोबर भांडण झालं तर आपण कधीच मान्य करतो का माझी चुकी आहे? चुकी कधीच मान्य करत नाही. त्याची किती चुकी आहे हेच तो आपण दाखवत असतो. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणारे मानव कधीच नसतात. आणि त्याच्यामुळं भांडण न करणारा खरा मानव असतो. हे लक्षात घ्या. आपल्याला मानव व्हायचं आहे. आपण खरंच मानव आहोत का याचं चिंतन करत असताना आपले कोणाबरोबर भांडणं आहे का याचंही चिंतन करा. आणि असतील तर मिटून टाका. त्यावेळेस मानव होण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल तुमचं असेल. भांडते दोघे अन्य, देवाने सांगितलंय की स्त्रीमुखीच आहे, ही ब्रह्मवाणी आहे. जर आपण भांडत असेल तर ती ब्रह्मवाणी आपण खोटे ठरवतो. याचा अर्थ परमेश्वराला आपण स्वीकारलेलं नाही, परमेश्वरावरती आपली बुद्धी नाहीये. परमेश्वरावरती बुद्धी असणं म्हणजे काय? परमेश्वरांनी सांगितलेलं तत्वज्ञान पाळणं, स्वीकारणं, त्या पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करणं म्हणजे परमेश्वराला स्वीकारणे. परमेश्वराची भक्ती करायची आणि एकीकडे भक्ती करत असताना हजार लोकांशी भांडणं करायचे. हे भांडण करणं तत्वज्ञान हे मानभावांचं नाही. समाज म्हटला पाहिजे काही असो, परंतु हे मानव भांडखोर नसतात, हे भांडण करत नाही. परंतु साऱ्या समाजाला जर असं कळालं की मानव खूप भांडखोर असतात आणि त्यांच्याशी पंगाच घ्यायचा नाही, ते ऐकूनच घेते नाही, डोक्याला ताण, याच्यामुळेच पूर्व श्रमामध्ये पूर्व लोक काय म्हणायचे की मानवांचं तोंड पाहुणे का पाहायचं नाही? अज्ञान होतं, समाजात माहितच नव्हतं कोणाची भक्ती करताय, काय करताय, कसे राहताय, काय खाताय, कुठं राहताय, काहीच माहित नव्हतं. आज तसं राहिलं नाही. आज समाजाला माहित झालेलं आहे. मानभाव एकनिष्ठ भक्ती करतो, परमेश्वराची भक्ती करतो, श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करतो, स्वामी श्री चक्रधरांची भक्ती करतो, हे लोकांना माहित झालेलं आहे. आता सर्वात मोठी जबाबदारी आपल्यावरती की आपण आता तसं वागतोय की नाही वागत, आपण तसं राहतोय की नाही राहत. त्यानुसार आपण आचाराच्या अनुषंगाने विचार जर केला तर खूप मोठा आचार आपण इथंही करू शकतो. आणि त्यातून परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वरातलं आणि आपल्यातलं अंतर आपण कमी करू शकतो. परमेश्वराची प्राप्ती तर सर्वांनाच पाहिजे आणि त्या प्राप्तीसाठीच प्रत्येक जण भक्ती करतोय, प्रत्येक जण तडफड करतोय, प्रत्येक जण तळमळ करतोय. पण खरंच तो परमेश्वर आपण जे करतोय त्यातून भेटणार आहे का परमेश्वराने जे सांगितले त्यातून भेटणार आहे? एकदा असंच परमेश्वर निरूपण करत असताना बोलता बोलता बोलून जातात की या जीवाला परमेश्वर प्राप्त होणं एवढं शक्य नाही, कोणताही जीव परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही, याचं दुःख आचार्यांना होतं. आणि ते बाजूला जाऊन रडायला लागतात की परमेश्वर मला जर प्राप्त करता येत नसेल तर माझ्या जीवनाचा काय अर्थ आहे? आणि मग देव स्वतः जातात, त्यांच्या खांद्यावरती हात ठेवतात, श्रीकर ठेवतात, सांगतात धीराचं हो. परमेश्वराचा सांगण्याचा उद्देश काय का हा जीव कोणता निर्दोषच नाहीये, तो कोणत्या ना कोणत्यामध्ये दोषामध्ये अडकलेला आहे आणि म्हणून तो परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. परंतु मग प्राप्तच होणार नाही का? परमेश्वराने एक आशावाद आपल्याला दिलेला आहे, त्या अयोग्य जीवाला मी योग्य करील आणि प्राप्तीला घेऊन जाईल. परमेश्वरच परमेश्वराला प्राप्तीला आपल्या जीवाला घेऊन जात असतो. हा प्लस पॉइंट, ही जमेची बाजू परमेश्वराने आपल्याला सांगितली, तो आशावाद आपल्याला सांगितलेला आहे. परंतु प्रयत्न आपला महत्वाचा आहे, आचाराच्या बाजूने विचार करणं हा महत्वाचा आहे. काय करू शकतो आपण हा विचार करणं आणि त्यातून ते करण्याचा प्रयत्न करणं हा धर्म आहे. या सूत्रांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर खूप काही बोलता येईल, पण मोजक्या मोजक्या सूत्रांचा आपण विचार करू शकतो. सण दास्य तपस्विना, स्वतःचं काम स्वतः करणे, करायला पाहिजे. घरामध्ये आपण करू शकत नाही का तेवढीच घरच्यांना मदत होईल आणि घरच्यांमधलं तुमच्यामधलं भांडणच कमी होईल. आपण स्वतःचं काम कधीच करत नाही. बघा, स्वतःचे काम पुरुषांनी जर करायला सुरुवात केली
तर घरामध्ये कधीच भांडण होणार नाही. बाई माणसं स्वतःच खुश राहतील. कारण तुमचे कपडे लत्ते काढायचं काम तुम्ही करताय, भांडे घासायचं काम तुमचे भांडे बरं का, सर्वांचे नाही. ते म्हणले ते येतं मग अवघड होऊन जाईल. मग तर बाया म्हणशील बा चांगली गोष्ट आहे, भांडे घासत आहे कपडे धुताय म्हटल्यानंतर काय हरकत आहे, तुम्ही कधी दीक्षा घेऊ नका, इथंच राहा आणि आमची सेवा करा, अशातूनच देव तुम्हाला भेटेल असे सांगणारे मग तुम्हाला भेटतील. तसं नाही, आपण आपलं काम जितकं करता येईल तितकं केलं पाहिजे. हे महानुभावांचं तत्व आहे, हा आचार आहे, आपण पाळू शकतो. हे पाळण्याचं काम आपण ज्या संसारात राहतो त्या संसारात आपण काय काय करू शकतो या अनुषंगाने काही मोजक्या सूत्रांचं तुम्हाला एक प्रॅक्टिकल देण्याचा मी प्रयत्न करतोय. असे तर वचन खूप आहे. सूत्रपाठात गेल्यानंतर चारही आचार मालिका आणि विचार मालिकेचा विचार केला तर 10% सूत्र आपण पाळू शकतो संसारात राहत असताना. आणि आचार मालिकेचा विचार केला तर 50% सूत्र नामधारक वासनिक आज या मिनिटाला जिथं आहे तिथं पाळू शकतात. फक्त पाळण्याची इच्छा असली पाहिजे, परमेश्वर प्राप्तीची आशा असली पाहिजे, त्या परमेश्वराची आवड असली पाहिजे, त्या आवडीतून परमेश्वर प्राप्त व्हावी तळमळ असली पाहिजे, तर तुम्ही ते करू शकतात. फायदा दिसेल तर माणूस करतो, तोटा दिसेल तर माणूस करत नाही. हा फायदा परमेश्वर प्राप्तीचा जर तुम्हाला दिसला, तुमचं जीवनाचं ध्येय जर तसं असेल तर तुम्ही ते करू शकता. अन्य वार्तेपाशी निद्रा सांग, देवाने स्पष्ट सांगितलंय. आणि त्यात आपण सर्वच बसतो बघा. राजकीय गप्पा मारायला बसले का तासन तास जातात, सामाजिक गप्पा मारायला तासन तास जातात, आणि याच्या उखाळ्या पाखाळ्या मारायला वाटल्या तर 4 तास कुठे जातात हे आपल्याला कळत नाही. आपण विसरून जातो सारं. या अन्य वार्ता परमेश्वरा व्यतिरिक्त मग जीवाच्या असेल, देवतेच्या असेल, प्रपंचाच्या असेल, त्या अन्य वार्ता करण्याविषयी देव म्हणतात निद्रा घ्या, झोपा काढा, परंतु त्या करू नका. का तर बोलण्यातून हिंसा होते, कोणाच तरी मन दुखावले जातंय, ओठांतर निघाले ते देशांतर जाय. ज्याच्याविषयी तुम्ही बोलाल त्याच्या कानावर कधीतरी ते पडेल, समजेल, जाणेल, आणि त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी दुःख निर्माण होईल. ते दुःख त्याच्या मनामध्ये निर्माण होणं म्हणजे एक प्रकारची हिंसाच आहे. हिंसा पापात होणार. त्याच्यामुळे अन्य वार्ता जर बंद केल्या, जेवढं गरजेचं आहे तेवढं बोललं तरी धर्म आपण सांभाळू शकतो. आणि विशेष म्हणजे माझ्या भगिनींनी या लक्षात ठेवला पाहिजे, जेवताना सुद्धा गप्पा मारत मारत जेवण करणं हा धर्म नाहीये. मी एका ठिकाणी गेलो, म्हटलं बाया फर्स्ट, बायांना पहिले जेव घाला आणि मग पुरुषांना जेवायला बसवा म्हटले. दरवेळेस आपण त्यांच्यावर अन्याय करतो. अहो म्हणे बाबा तसं नका करू म्हणे, 2 तास कार्यक्रम लेट होईल म्हणे. का बरं म्हणे, बायांना गप्पा मारता मारता जेवणाची सवय असते म्हणे. म्हटलं असं कसं काय, मी तर कधीच ऐकलं नाही म्हणे. बघा म्हणे, खरंच बायांना जेवायला बसवलं, मी सारखं पाहत होतो. 15 मिनिटाचं जेवण खरंच 1 तास बायांनी लावलं. गप्पा मारता मारता मारता, एक घास घ्यायचा गप्पा मारता, एक घास घ्यायचा गप्पा, काय गप्पा मारच्या हे मला मात्र ऐकायला आलं नाही. ते ऐकायला आलं असतं तर आणखीन जास्त अनुभव मला भेटला असता. आपण जेव्हा गप्पा मारायला बसतो कशावर बोलतो काय घेणं देणं नसतं. गावातला सरपंच, लोकसभा चालू आहे आता, कोणाचे सीट जास्त येतील, कोणी काय फिडिंग केलेली आहे, इकडं कोणाला तिकीट भेटल, याला 100% पाडणार आहे, कोणती पार्टी जोरात आहे, काही घेणं देणं आहे का? आपल्याला विचारणार आहे का कोणी? काही विचारत नाही कोणी, काही कोणाला विचार. आपल्या घरात आपल्याला कोणी विचारत नाही. आता ते राजकीय लोक कशाला विचारतील, हे बी जाणीव ठेवायची का नाही? आपल्या घरात आपल्याला कोणी विचारत नाही, आपल्या गावात आपल्याला कोणी विचारत नाही, आपण कशाला त्या राजकारणाच्या गप्पा मारायच्या? एवढं मात्र नक्की की परमेश्वराच्या गप्पा मारताना कधीही कोणी दिसत नाही, आणि जो दिसतो तो महानुभाव असतो. लक्षात घ्या, परमेश्वराची आवड असेल तर गप्पा माराल तुम्ही. कधी जेव्हा तुम्ही भेटाल तेव्हा तुमची एक लीळा मला सांगा, मी तुम्हाला एक लीळा सांगतो. एक सूत्र तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला सांगतो. इतकं सोपं आणि सरळ आहे. बघा, 1 रुपया तुमच्याकडे, 1 रुपया माझ्याकडे. तुम्ही मला 1 रुपया दिला, मी 1 रुपया तुम्हाला दिला, काय होईल? एकच रुपया राहील. पण विचार जर एकामेकाला दिले तर माझ्याकडे 2 होतील आणि तुमच्याकडे 2 होतील. लीळा एकामेकाकडे दिल्या तर माझ्याकडे 2 होतील, तुमच्याकडे 2 होतील. परंतु परमेश्वराच्या धर्मावरती विचार करताना, चिंतन करताना, गप्पा मारताना ही ऊर्ध्वगतीचं कार्य, त्याला एनर्जी लागते. ती आपल्याला आवड नसते. आपण कधीच धर्मावरती चर्चा करत नाही, गप्पा मारत नाही. परंतु चर्चा करणं, गप्पा मारणं म्हणजे आपल्या हिताचा विचार करणं. पण अन्य वार्ता आपण करू नये. जेवढं गरजेचं आहे तेवढं बोलावं, हा सुद्धा धर्म आहे. आणि हा आचार तुम्ही करू शकत नाही का संसारात राहत असताना? जेवढं गरजेचं आहे तेवढं बोला. बघा, भांडण सुद्धा होणार नाही घरामध्ये. कारण नसताना आपण बोलतो म्हणून भांडणे होतात, बोलता बोलता बोलून जातो, भांडणे होतात. ते स्पष्टीकरण करता करता 4-4, 8-8 दिवस आपल्याला जावं लागतं. कारण जेवणाचा प्रश्न असतो, अडीअडचणी निर्माण होतात घरामध्ये. नको डोक्याला ताण घेऊ, सॉरी 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 म्हणून आपण थकून जातो. त्याच्यापेक्षा बोलूच नका अन्य वार्ता, चुकीच्या बोलूच नका गोष्टी.
ना समाजावर बोलू नका, ना भावबंधांवर बोलू नका, नातेवाईकांवर बोलू नका, राजकारणावर बोलू नका, कशावरही बोलू नका. फक्त बोलायचंच असेल तर परमेश्वराच्या तत्वज्ञानावरती बोला. बघा कसा आनंद भेटेल. हा आचार तुम्ही करू शकत नाही का? पण याला लागतो संयम, याला लागते आवड, याला लागते ज्ञानाची भूक. त्या अनुषंगाने जर विचार केला तर मग तुम्हाला आत्म जे शांती येते ती प्राप्त होईल. आचार करू शकतो आपण, पण आपल्या मनामध्ये न्यूनगंड आहे. आचार म्हणजे साधू संतांनी करायचा, त्याग साधू संतांनी करायचा, तो आपला विषयच नाहीये. आपण फक्त सकाळ संध्याकाळची देवपूजा, कधीतरी स्थानावर जाणे, कधीतरी गुरुवाला क्रिया करणे, याच्या व्यतिरिक्त आपला धर्म नाही. एवढ्या छोट्या चौकटीत आपण धर्म बांधून टाकलेला आहे. धर्म एवढा छोटा नाही. चैतन्यापर परमेश्वराचा जो धर्म आहे, परमेश्वरा इतकाच मोठा आहे. आणि तो परमेश्वराचा धर्म समजून घ्यायला आपल्याला विचारधारा आपली प्रगल्भ तेवढीच मोठी करावं लागेल. तेव्हा तो आपल्याला कळेल, तेव्हा आपल्याला तो समजेल. पण या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की आपण उपदेश घेतलाय म्हणजे देव भेटला असं नाही, बोध झाला म्हणजे देव भेटला असं नव्हे. कोणत्या बाजूने आपण काय करू शकतो धर्माच्या अनुषंगाने याचा विचार करणं म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या बाजूने टाकलेलं एक पाऊल आहे. परमेश्वर स्पष्ट सांगतात, प्रिय वक्तव्य, महात्म्यानी प्रिय वक्तव्य. आता साधूंनीच गोड बोलावं, तुम्ही काय खौट बोलाव काय? मग असं काही आहे का? महात्मा म्हणजे देवानी सशालाय महात्मा म्हटलं, वाघालाय महात्मा म्हटलं. नरकात गेलेल्या जीवाला जर परमेश्वर महात्मा म्हणतात, याचा अर्थ सारे महात्मेच आहे. ज्याला परमेश्वर कळाला, समजला, बोध झाला, ते महात्मेच आहे. या लीळा आता सांगत बसलं तर खूप सत्संग पुढे वाढेल, म्हणून मी लीळा न सांगता फक्त वचनाला टच करतोय. आचार्यांना देव सांगताय. त्यांनी एका जसं पुण्यात नाही, नगर जिल्ह्यामध्ये पुण्याच्या बाउंड्रीवरती ते स्थान आहे आपलं लोणी पारनेर. देव गेले सर्व भक्तांबरोबर. तिथं एक गुरव होता. गुरव म्हणजे पुजारी त्या देवतेचा. तो नेटकीच आपली देवाची पूजा करून चालला होता. देवाने सांगितलं का यांना विचारा, आपल्याला काही भिक्षा भेटेल का, राहण्याची व्यवस्था होईल का? आचार्य दो गुरु म्हणजे उद्धट बोलले ते. देव म्हणतात, अहो तुम्ही महात्मे प्रिय वक्ते व्हावे. मग देवाने त्यांना बोलवलं, या राणे हो, तुमचे घरची निकिनी असती. गोड बोलले, चांगले बोलले. आणि मग म्हटले, आम्हाला अडचण आहे, काही ब्राह्मणांचे घर तुमच्या गावात कमी आहे, बघा आम्हाला काही भेटल का? आणि मग त्यांनी पुढाकार घेऊन सर्व व्यवस्था केली. गोड बोललं तर काय काम होत नाही. आणि समाजामध्ये राहत असताना भौतिक जगात काही कामं करून घ्यायची असतात, आपण किती गोड गोड बोलतो. परंतु महानुभावांचे तत्व आहे, महानुभावांनी गोड बोललं पाहिजे. काम करून घेण्यासाठी नाही, सतत ते स्वभावात असलं पाहिजे. चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. प्रिय वक्तव्य, महात्म्यानी सत्याचे व्हावे, सत्याच्या बाजूने. ते तर नैतिकता धर्माचा पाय. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय, सत्य वाचलं पाहिजे. गमतीनं सुद्धा खोटं बोलायचं नाही, लटकेनी खोटं न बोल, देवाने सांगितलंय. परंतु आपल्याला जर स्वभाव जर असेल खोटा बोलण्याचा, तर आपली मारतंड होण्याची परी. कारण मार्कंड देवाकडे सन्निधानात आहे, बाईसांचा भाचा आहे, एवढा मोठा वशिला आहे बाईसांच्या माध्यमातून, प्रेमी भक्ताचा वशिला. अनेक वेळा चुका केल्या तरी देव सन्निधानातून त्यांना काढलेलं नाहीये. का? तर बाईसांचा भाचा आहे. कितीतरी वेळा खोटं बोललेलं परमेश्वरांनी पकडलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे, तरी तो खोटा बोलणं थांबत नाही. का? तो डायरेक्ट खोटा बोलायला तिथे गेला का प्रसो वाढत वाढत गेला. इथं तुम्ही बोलाल, धर्मात बोलाल तर देवाकडे बोलाल. खोटं बोलणं, आपल्या मनामध्ये एक भ्रम आहे का खोटं बोलल्याशिवाय कामच चालत नाही. खरं बोलून बघा, परमेश्वर तुमचं काम करेल, तुम्हाला काम करण्याची गरजच पडणार नाही. पण आपण खोटं बोलतो आणि अप्रत्यक्षरित्या स्वतःकडे ते क्रेडिट घेतो का मी काम केलं. ते काम केलेलं नसतं, ते काम बिघडलेलं असतं. आणि एक खोटं लपवायसाठी 1000 वेळा खोटं बोलावं लागतं. सत्य बोलाल तर काही लक्षात ठेवायची गरजच नाही, एनर्जी ठेवायची गरजच नाही. जे आहे ते सत्य, पारदर्शक, स्पष्ट असं आहे. स्वीकारा तर स्वीकारा, अन्यथा सुरक्षित अंतर. तुम्ही तुमचे, आम्ही आमचे. पण परमेश्वरांनी आपल्याला जे तत्व सांगितलंय ते आपण पाळलं पाहिजे. आणि हे पाळत असताना आचाराच्या बाजूने विचार नामधारक वासनिकांनी केला पाहिजे. अशी कितीतरी सूत्र आहे, अशी कितीतरी वचन आहे, तर ते आपण पाळू शकतो. त्या पाळण्याच्या बाजूने विचार केला पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये आहे उपदेश घेतला देव भेटला, क्रिया केली देव भेटले, स्थान केले देव भेटले, विशेष केला देव भेटले. अहो, या अनुषंगिक आपली योग्यता वाढवण्यासाठी आहे. आपण शाळेत मुलाला घातल्यानंतर त्याला ट्युशन लावतो. शाळेत जर ते शिकवताय शिक्षक, तर ट्युशन लावण्याचं कारण काय? त्याला अधिक प्रगती व्हावी. त्या अनुषंगाने परमेश्वरांनी आपल्याला तत्वज्ञान सांगत असताना
आचार जो सांगितलेला आहे तो आचार आपण केला पाहिजे आणि त्याग जर केला तरच परमेश्वर प्राप्ती आपल्याला होऊ शकते. हेच वय आपलं असतं. जोची अवसर विषय तोच ब्रह्मविद्येत. ज्यावेळेस आपण संसार करतो, करिअर करतो, शिक्षण घेतो, नोकरी मिळण्याचा प्रयत्न करतो, तीच वेळ परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने ब्रह्मविद्या शास्त्राची ज्ञानाची असते. तो बॅलन्स आपल्याला सांभाळता आला पाहिजे. जो तो बॅलन्स सांभाळेल तोच परमेश्वराला प्राप्त करू शकतो. अनुसरल्याचा देव सांगितलेला आहे आणि अनुसरण्याची माणसेच आपल्या मनातच येतच नाही. कधी त्यागाची प्रवृत्तीच निर्माण होत नाही. देव कसा भेटेल हा भ्रम आपण तोडून टाकला पाहिजे. ज्यावेळेस आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या मिटतील, सांसारिक जबाबदाऱ्या थांबतील, आता आपल्या भरोशावर कोणी नाहीये, त्यावेळेस तरी परमेश्वराचं मी होईन अशी भावना निर्माण होणं, अशी मानसिकता निर्माण होणं, अशी हाव धरणं, अशी इच्छा, अशी वासना निर्माण होणं परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. आणि म्हणून आपण तो विचार केला पाहिजे. आज तुम्ही अभ्यास कराल तर ती हिंमत तुमची राहील आणि त्यावेळेस तुम्ही त्याग करू शकाल. आज अभ्यास नाही केला, जबाबदाऱ्या काहीच राहत नाहीये, आपल्या घरामध्ये हाडाड होऊ राहिली, आपल्याला कोणी जवळ करत नाहीये, तरी आपली जाण्याची इच्छा नाही राहणार. का राहणार नाही? ज्यावेळेस अभ्यास करायला पाहिजे त्यावेळेस तो आपण केलेला नाही. ज्यावेळेस अभ्यास करायची वेळ आहे त्यावेळेस जर वेळ पकडली, अभ्यास केला, तर तुम्ही म्हणता कधी मी या जबाबदारीतून बाहेर पडेल आणि मी माझ्या देवाचा होईल. अनुसरणाविषयी आपल्या मनामध्ये खूप संभ्रम आहे, खूप भीती आहे. त्याग अरे खूप मोठा विषय. अनुसरण म्हणजे रिटायरमेंट. एखादी नोकरीतला माणूस असतो, तो 58व्या वर्षी रिटायर होतो. रिटायर होतो म्हणजे काय करतो? त्या कामावरती जाणं बंद करतो आणि बाकीचे दुसरे कर्म करायला सुरुवात करतो. तसं तिकडं जर थांबवायचं आणि इकडचं चालू करायचं. आता आम्ही काय कर्म करत नाही का? आम्ही खात नाही, पित नाही, फिरत नाही, कपडे घालत नाही, सारं तर करतो तुमच्यासारखं. परंतु सांसारिक कर्मातून रिटायरमेंट घेणं आणि दैवराटीच्या अनुषंगाने कर्म करणं म्हणजे अनुसरण आहे. अनुसरण म्हणजे खूप मोठा विषय नाही. त्यागाशी निगडीत जरी असला तरी आज आपण ते करू शकतो. ही भावना निर्माण होणं, त्यासाठी वातावरण अत्यंत पोषक आहे. कोणत्याही प्रकारच्या अडचणी नाहीये. परमेश्वराने आचार तर खूप मोठा सांगितलेला आहे, पण तो आचारामध्ये बसणं एवढं सोपं नाहीये. शाळेमध्ये 100 मार्काचा पेपर असतो. त्या 100 मार्काचा पेपर पूर्ण लिहिल्यानंतर पासिंग फक्त 35च मार्काला असतं. जर 35 मार्काला पासिंग आहे तर 100 मार्काचा पेपर देण्याची लिहिण्याची गरज काय? परंतु आपली कॅपॅसिटी त्या बोर्डाला माहित असते, म्हणून 100 मार्काच्या मध्ये तरी हा काहीतरी 35-40 पाडेल. तसं परमेश्वराला तर सर्व ज्ञात आहे, ते सर्वज्ञ आहे. त्यामुळे तत्वज्ञान खूप मोठं जरी सांगितलं असलं तरी छोट्याशा तत्वज्ञानातून सुद्धा परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. दास होणं पुरे नाही का? मी परमेश्वराचा दास आहे, या धर्माचा दास आहे, अशी भावना सुद्धा परमेश्वराच्या प्राप्तीला आपल्याला घेऊन जाऊ शकते. परंतु ते ज्ञानवाचक असलं पाहिजे, ते समजून उमजून आपण घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे मनातली भीती काढून टाका. आजपर्यंत तुम्ही भरपूर व्हिडिओ ठेवले असतील सांसारिक फळं मिळवण्यासाठी, भरपूर क्रिया केल्या असतील सांसारिक फळं मिळवण्यासाठी. कधीतरी अशी क्रिया करून बघा का मला माझ्या अनुसरणाचे अडथळे देवा दूर होऊ द्या, माझं अनुसरण घडू द्या, त्यासाठी ही क्रिया. माझ्या अनुसरणाचे अडथळे दूर व्हा, माझं अनुसरण घडू द्या, त्यासाठी हा विडा, त्यासाठी हा प्रार्थना, त्यासाठी हे स्मरण. तर परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेलं पहिलं पाऊल, तिथं परमेश्वर तुम्हाला सहाय्य करणार आहे. आपलं सारं दृष्टपर हे मिळावं, ते मिळावं, ते मिळावं. काही तर प्रत्येक स्थानावरती नारळ बांधून आलेले, कुठंतरी रिझल्ट भेट. रिझल्टशी मतलब आहे आपल्याला, काय कोणत्या स्थानावरून मिळू, आपण कुठं थांबत नाही. कोणीतरी सांगो का ते स्थान अत्यंत जाज्वल आहे, तिथं गेलो विडा ठेवला का रिझल्टच भेटतो. शेजारचं स्थान सोडितो त्या स्थानावरती जातो आपण. स्थान स्थान असतं. देवानी तिथं गेल्यानंतर दया माया कृपा करून ही शक्ती सोडलेली असते. प्रत्येक स्थानाचं ते कार्य असतं. कुठेही गेले पण लीळा आठवून स्मरण चिंतन करून दुःख व्यक्त करून ते स्थान केलं तर ते स्थान केलं. आपण जातो स्थान डोकं टेकवतो पळतो. किती स्थान केले? 50. सांगा एखादी लीळा, सांगता येत नाही. नाव सांगा, तो कागद काढतो, थांबा बाबा मी वाचून दाखवतो. ते स्थान करणं नाही. स्थान करणं म्हणजे काय? देवाला तिथं गेल्यानंतर आठवणं, ती लीळा आठवणं, आठवल्यानंतर ते दुःख व्यक्त करणं, त्यासाठी अपेक्षा करणं, परमेश्वराची अभिलाषा करणं म्हणजे स्थान करणं. स्मरण करतो फक्त गाठी ओढतो, पण स्मरण करणं म्हणजे काय? त्या परमेश्वराला आठवायचंय. ते आठवल्यानंतर ती आवडी असेल तर सत्व निर्माण होईल आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपली चतुर्विध दुःख निर्माण होईल.
म्हणून आपण उपदेश घेतलाय म्हणजे देव भेटल हा भ्रम काढून टाका. ज्ञानाशिवाय धर्म नाही, देव नाही, आचाराशिवाय परमेश्वर प्राप्ती नाही, याचा विचार करून त्या बाजूनी चालण्याचा प्रयत्न करा. आता ज्यांच्या सर्व जबाबदाऱ्या संपलेल्या आहे असे किती लोक हात वर करावर, काही जबाबदारी नाही राहिली. मुलाचं लग्न झालं, मुलीचे लग्न झालं, नाताचं तोंड पाहिलं, नातीचं तोंड पाहिलं, काहीच नाता नातीचे लग्न झालेले असे कितीतरी लोक असतील इथं, आहे की नाही? तेव्हा आईने हात वर केला. उपदेश आहे का? पण आई आहे, नामपाठ आहे तुझे, मग अनुसरण्याचा संकल्प सोडती का? ते नको. नातीच्या लग्नाला चालती का? सर्वात पुढं तू. माझ्याशिवाय कसं काय नातीचं लग्न होईल? बघा, ही भावना निर्माण होणं हे महत्वाचं आहे. माझ्या बरोबर सारी जे यंग मुलं आहे ना, त्यांनी संकल्प सोडलेले, अभ्यास करताय का? या वयामध्ये त्यांनी ज्ञान जर समजून घेतलं तर सोडण्याची ताकद निर्माण होत असते. कोण संकल्प सोडतं? मग कोणीच नाही. भायगाव मध्ये कोणी पुरुषार्थाच्या अनुषंगाने पाहणारा एक काही महानुभव मला दिसत नाही का? कोणीच नाही. जे संकल्प विंकल्प बाबा काही सांगू नका, तुम्ही फक्त गप्पा मारा, आम्हाला तास-तासभर गप्पा मारा, आम्ही बसू वाटलं असतं, वेळा सांगा आणि निघून जा, डोक्याला ताण देऊ नका. तर ह्या ज्या गोष्टी आहे, धर्म समजून घ्या, उमजून घ्या. तुम्ही धर्म केल्याने धर्माचं भलं होणार नाही. आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी जे करायचं ते व्यवस्थित करा, समजून उमजून करा, जाणून घ्या. आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगानेच भक्ती आहे. भक्ती मुक्तीसाठीच आहे. बाकीचे सांसारिक फळं तर तुम्हाला आता सकाळी सांगितलं, कनाशीच्या ब्राह्मणासारखं कर्मोश सकाळी पावे, कर्मानी सारं भेटतं, त्याच्यासाठी भक्ती करायची गरज नाहीये. भक्ती परमेश्वर प्राप्तीसाठी असली पाहिजे. कोणाच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की